नमस्कार मित्रांनो, इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांचे पैसे आपल्याला येत असतात, परंतु इंदिरा गांधी निराधार योजनेचे खूप दिवसापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून काही जणांचे या ठिकाणी पैसे आलेले नाही। परंतु आता शासनाने GR काढून या ठिकाणी एप्रिल 2024 पासूनचे सर्व पैसे या ठिकाणी PFMS प्रणालीद्वारा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तरी आता इंदिरा गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी, विधवा, वृद्ध, दिव्यांग बांधवांसाठी ही खुशखबर आहे। 9 महिन्याचे पैसे जमा झाले आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचे GR या ठिकाणी आलेले आहे। तर आपण त्या GR विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन या ठिकाणी 17 डिसेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। मग या GR मध्ये महत्त्वाची काय सांगितले आहे तर सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आहे, त्या योजनेमार्फत 1,500 रुपये या ठिकाणी दिले जाते। मग राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी आता देण्यात येणार आहे। तर मग योजनेच्या अंमलबजावणीसाठी 500 कोटी रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये 300 कोटी रुपये या एवढा निधी या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिली आहे। त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांकानुसार शासन निर्णय या ठिकाणी जे SANA अकाउंट आहे त्या अकाउंटवर या ठिकाणी 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळचे योजनेचे जे आहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील खर्चाकरिता 300 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर या ठिकाणी निधी वितरण या ठिकाणी विनियोग व्यवस्थापन म्हणजे PFMS प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने याद्वारा मान्यता दिलेली आहे। मग या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे की यांना कळवण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी PFMS प्रणालीवर वितरित करण्यास आलेला आहे। त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरित करावा। सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आलेले आहे। मग मित्रांनो, खाली या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार 300 कोटीचे कोणकोणत्या जिल्ह्यात किती पैसे दिले हे दिलेलं आहे। मग दुसरा महत्त्वाचा GR आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेसंदर्भातला महत्त्वाचा सन 2024-25 या आर्थिक वर्षातले सर्व म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंतचे जे अनुदानाचे पैसे आहे ते सर्व वितरण या ठिकाणी केले जाणार आहे। हा पण GR महाराष्ट्र शासनाचा 17 डिसेंबर रोजी 2024 चा आहे। या ठिकाणी आपण बघू शकता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय दिव्यांग योजनेसाठी या ठिकाणी 8 कोटी दिलेले होते। या ठिकाणी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली होती। मग या तरतुदीमधून 4,48,00,000 रुपये या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। मग एप्रिल 2024 ते 25 या कालावधीत 4,48,00,000 एवढा निधी हा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या खात्यावर PFMS प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। मग सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कळवण्यात आलेले आहे की लगेच जिल्ह्यातून या ठिकाणी तालुक्यांना लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार त्यांच्या PFMS प्रणालीवर वितरित करावा। मग हे सदरचे अनुदान वितरण केल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला मिळाले की नाही याची पण खात्री करण्यास सांगितलेले आहे। नंतर शेवटची जी महत्त्वाची योजना आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। मग या योजनेमार्फत सुद्धा विधवा स्त्रियांना या ठिकाणी 1,500 रुपये मिळत असतात। मग एप्रिल 2024 पासूनचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत। आपण हा GR बघू शकतो की केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल
2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन 17 डिसेंबर रोजीचा हा GR आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता की इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी 50 कोटी रुपये एवढा निधी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली होती। त्याच्यापैकी 30 कोटी रुपये या ठिकाणी आता PFMS प्रणालीद्वारे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेला आहे। मग एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सर्व निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता पूर्ण वर्षाचे पैसे या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। मग त्याच्यापैकी म्हणजे लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार सर्व जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले आहे। आता त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर हे लवकरात लवकर या ठिकाणी वितरित करण्यास त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे सर्व 3चे 3 GR आहे। तर पहिलं आपण बघितलं इंदिरा गांधी दिव्यांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या 3 योजनेचे पैसे या ठिकाणी आलेले आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी विवरणपत्र दिलेले आहे की कोणत्या जिल्ह्याला किती पैसे द्यायचे, कोणत्या जिल्ह्याला किती पैसे द्यायचे, याप्रमाणे हे विवरणपत्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि खुशीची गोष्ट आहे की खूप दिवसापासून या लाभार्थ्यांना हे पैसे आलेले नव्हते, तरी त्यांच्या खात्यावर हे पैसे आता लवकरात लवकर जमा होणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।